Student, now we are going to see the topic that is partial and total internal reflection. When light enters the rarer medium to the denser medium, जेव्हा लाईट रेअर मीडियमपासनं डेन्सर मीडियममध्ये जाते, इट गेट्स पार्शली रिफ्लेक्टेड. तेव्हा ती लाईट काय होते? पार्शली म्हणजे थोड्या प्रमाणात रिफ्लेक्ट होते. The part of the light get reflected and come back into the denser medium. म्हणजेच लाईटचा थोडा पार्ट रिफ्लेक्ट होतो आणि तो कुठे येतो? डेन्सर मीडियममध्ये येतो. ॲज पर द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. या लॉला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्शन. दिस इज कॉल्ड ॲज अ पार्शल रिफ्लेक्शन आणि या फेनॉमिनाला बोललं जातं पार्शल रिफ्लेक्शन. The rest of the light get reflected and goes into the rarer medium. बाकीची जी लाईट आहे ती रिफ्लेक्ट होते आणि ती कुठे जाते? तर रेअरर मीडियममध्ये. As the light is going from the denser to the rarer medium, it bend away from the normal. जेव्हा लाईट डेन्सरपासनं रेअरर मीडियममध्ये जाते तेव्हा ती कुठे बेंड होते? नॉर्मलकडे. The angle of incident I is smaller than the angle of reflection. म्हणजेच angle of incident कमी असतो angle of reflection पेक्षा. कधी? जेव्हा लाईट डेन्सर मीडियमपासनं रेअरर मीडियमला बेंड जाते आणि ती बेंड कुठे होते? तर नॉर्मलकडे. त्यावेळी. दिस इज शोन ऑन द लेफ्ट साईड ऑफ द फिगर 6.9. इफ वी इन्क्रीज आय म्हणजेच आपण जर अँगल ऑफ इन्सिडंट इन्क्रीज केला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन विल ऑल्सो इन्क्रीज अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ हॅज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट. म्हणजेच आपण जर अँगल ऑफ इन्सिडंट वाढवला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण वाढणार. कोणत्या लॉजनी? स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स is constant. As a particular value of I, the value of R becomes equal to 90 degree. जर आपण एक पर्टिक्युलर व्हॅल्यू I ची घेतली तर व्हॅल्यू ऑफ R is equal to 90 degree. This value of I is called as a critical angle. ही जी आपली आयची व्हॅल्यू असते त्याला आपण काय बोलतो? क्रिटिकल अँगल. फॉर अँगल ऑफ इन्सिडंट लार्जर देन द क्रिटिकल अँगल. जर आपल्याला अँगल ऑफ इन्सिडंट क्रिटिकल अँगलपेक्षा लार्जर घ्यायचा असेल तर अँगल ऑफ रिफ्लॅक्शन इज लार्जर देन 90 डिग्री. त्यावेळेला आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो काय करायला लागेल? 90 डिग्रीपेक्षा जास्त घ्यायला लागेल. सच रेज turns to denser medium as shown towards the right of the figure. आपण फिगर नंतर बघणारच आहोत तर त्यावेळी आपण बघू असे जे रेज आहेत ते डेन्सर मीडियमकडे रिटर्न होतात. Thus all the light get reflected back into the denser medium. आणि सगळी लाईट जी रिफ्लेक्ट होते ती कुठे होते? डेन्सर मीडियमकडे होते. दिस इज कॉल्ड द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि ह्याला म्हटलं जातं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ अ क्रिटिकल अँगल ॲज फॉलोज. 1 and 2 is equal to sin I upon sin R. For total internal reflection, I is critical angle and R is 90 degree. 1 and 2 is equal to sin I upon sin 90 degree is equal to sin I. Sin 90 degree is equal to 1. Sin 90 degree जो आहे त्याची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. So now let us see this diagram, this figure. Now see, this is the light source, water, air, refracted rays,
partial reflection, total internal reflection, medium 2, medium 1. So R I R1 I1 I critical angle, R is 90 degree, I is greater than IC, means only I is greater than critical angle of I. So total internal reflection. So this is the figure which we have studied now. So I think you must have understood about this topic.